गेटला चेंडू लागला, त्या लोखंडाच्या ग्रिलला चेंडू लागला तर चौकार किंवा षटकार असेल. हा नियम आहे या स्पर्धेचा आणि तो नियम आपल्यापर्यंत पोहोचवतो आम्ही. पहिला चेंडू अवांतरच्या स्वरूपात, दुसरा चेंडू मात्र कट केले गेले चेंडूला. थर्ड मॅन रिझर्व मध्ये चेंडूला पायाने अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. मिलिंद भगत आणि मिलिंद पाटील ही आपण जोडी आपल्या परिवाराला द्यायची असेल, आपल्या मित्रांना द्यायची असेल तर 6 हिटर स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर जा आणि नक्कीच ती लिंक आहे ती आपण शेअर करा. या यूट्यूब वाहिनीवर तुम्ही नवीन असाल तर 6 हिटर यूट्यूब वाहिनीला आपण सबस्क्राईब करा, शेअर करा, लिंक करा आणि बेल आयकॉन वर टिक करा. धावसंख्या 4. अतिशय उपयुक्त असे मैदान आणि खेळाडूंसाठी अतिशय उपयुक्त अशी ही खेळपट्टी आपण पाहतोय. ऑफ साईडला यावेळेस लॉफ्टेड ड्राईव्ह केला गेलाय. डीप मधून फिल्डर येतोय, एकदा तर कंप्लीट केला, दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जात आहे आणि पाहता पाहता या ठिकाणी 2 धावा देखील कंप्लीट झाल्या आहेत. 2 लेजेंडरी खेळाडू आज मी एक्सर ए टीम मध्ये पाहतोय. एक तर रमाकांत तात्या, त्यानंतर जय पाटील. जय पाटील तर जवळजवळ मला तरी वाटते 1 ते दीड वर्षानंतर कदाचित मैदानाच्या आतमध्ये आले असतील. रमाकांत तात्यांना मी मागच्या वर्षी काही मॅचेस मध्ये पाहिलं होतं. म्हणजे वन ऑफ द ग्रेट बॉलर, नामांकित हे दोन्ही खेळाडू आहेत. लक्षात ठेवा आज आपल्या टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. तर एका साईडला दहिसर, हा दहिसर संघ देखील नक्कीच चांगल्या चांगली खेळाडू घेऊन आलाय. बॅकफुट पंच आहे, स्वीपर पॉइंट डीपला प्रोडक्शनला फिल्डर आहे. स्टॉप केलं चेंडूला त्या ठिकाणी, सिंगल कंप्लीट. ओ इथे मात्र काय घडलंय, काही आवश्यकता नव्हती. कॉलिंग देखील सापडला नाहीये, शोधावा लागला चेंडू राकेशला. मात्र त्यानंतर चेंडू फील्ड केल्यानं नॉन स्ट्राईक एंडला बघा, अगदी विकेटच्या मधोमध मिलिंद पाटील गेले होते. हे चित्र आपण त्या ठिकाणी स्पष्ट पाहिलं. कॉल बिलकुल नव्हता मिलिंद भगतचा. स्ट्राईक एंडवर मिलिंद भगत उभे होते, मात्र जी गाडी सुसाट सुटली होती नॉन स्ट्राईक एंडवरून, ती गाडी मात्र रिटर्न फिरताना कुठेतरी त्या ठिकाणी त्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला असं म्हणू शकतोय. पहिली विकेट डाऊन, मिलिंद पाटील बाद होत आहेत. त्यांच्या जागी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मिस्टर बबन येत आहेत. स्टेट बॅट डाऊन द ग्राउंड फटका आपण पाहतोय. 1 धाव इथे मिळेल. धावा संख्या झाली आहे ती 8. 6 हिटर स्पोर्ट्स या युट्यूबच्या वाहिनीच्या माध्यमातून आपण नक्कीच ही आपण मॅच पाहत आहेत. अध्यक्ष महोदय कमलेशजी मात्रे साहेब, संपूर्ण आपण श्रीदेवी भावदेवी कांदरपडा मास्टर्स किशोरजी मात्रे साहेब तुम्हाला व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केला गेला. चेंडू मात्र इनफिल्डच्या वरून पॉइंटचा फिल्डर स्ट्रगल करतो. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये जाऊन चेंडूला फील्ड केले गेले राकेश पाटीलनं. तत्पूर्वी मात्र या 2 धावा कंप्लीट. आणि 6 हिटर या चॅनलची कमेंट्स बॉक्स देखील ओपन आहे. तुम्हाला या चॅनलच्या विषयी काही म्हणायचं असेल, या स्पर्धेच्या विषयी काही म्हणायचं असेल, शुभेच्छा द्यायचं असेल कुठल्या खेळाडूला, कुठल्या टीमला, तर तुम्ही त्या चॅनलवर जाऊन त्या देऊ शकता किंवा आपलं वैयक्तिक मत देखील मांडू शकता. कुठला संघ जिंकेल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1, पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट. आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावा संख्या पाहतोय 10 धावा. 1 बाद 10 ही स्थिती आपण पाहतोय दहिसर मास्टर्स या टीमची.
ठेवतोय मित्रांनो, आपण लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धा आपण का ठेवतोय, कारण आपल्या आठवणी आहेत आणि या आठवणी आपल्या सोबत राहाव्या. आणि जवळपास आपली स्पर्धा 23 टीम आहेत, 16 संघ खेळत आहेत. काही संघांना ब्रेक आहे, त्याच्यामुळे त्या संघांना ती स्पर्धा पाहायला मिळावी हा मात्र प्रामाणिक प्रयत्न आयोजकांचा असतो. त्यासाठी लाईव्ह टेलिकास्टचा लक्षात ठेवा. प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय. आज देखील आपण लाईव्ह टेलिकास्ट इथे पाहत आहोत आणि खास पालघर जिल्हा सफाले दातिवरे या परिसरातून आपण ही लाईव्ह टेलिकास्ट 6 सीटर स्पोर्ट्स चॅनल खास मागवलं आहे. यूट्यूब वाहिनी या ठिकाणी मागवली आहे आणि अप्रतिम क्लिअरिटी अजितदादांना देखील त्यांच्या त्या क्लिअरिटीविषयी माहिती आहे. यावेळेस पुढच्या पल्याला स्लाइड केलं गेलं. चेंडू वाडिश लॉंग ऑनच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण जयकडून एक धाव मिळेल. धावा संख्या झाली ती 11. कारण अजितजी मात्रे जे एकसरचे आहेत ते देखील सपाला परिसरामध्ये भरपूर मॅचेस करतायत ॲज अ पंच म्हणून. आणि मागणी असं मैदान क्वचित मिळतं. एकतर आपण अशा मैदानाची स्पर्धा नारंगीच्या मैदानावर खेळतोय, त्यानंतर आपण अशाच मैदानावर एक स्पर्धा खेळलो होतो, तो एकसर बीची स्पर्धा. सिंगल मिडल या ठिकाणी धावा संख्या झाली ती 14. रत्नेश भुईर मॅन फ्रॉम मुर्दा आमच्या समित आहेत स्कोरिंग करण्यासाठी, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तुम्ही मागे कटआउट पाहू शकाल. आई भाऊदेवी कांदरपणा मास्टरचे सर्व खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मात्र काय कामगिरी, मुर्दा स्पर्धेमध्ये उत्तम दर्जाची कामगिरी या टीमने केली. न्यू बॅटर आपण पाहतोय त्या ठिकाणी येत आहेत मिस्टर यतीन पाटील मायकल. या नावाला मात्र टेनिस क्रिकेटनं पसंती दिली आहे. तो नामवंत खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिला चेंडू अगदी डेड ऑन स्पॉटचा चेंडू हाताळला गेला होता. पहा काय प्रयत्न त्या ठिकाणी केला गोलंदाजानं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू फेड करण्यासाठी. एक धाव इथे पूर्ण केली गेली. धावा संख्या झाली आहे फलकावरती म्हणजेच 15 धावा. षटक क्रमांक आपण दुसरा पाहतोय. 5 षटकांची मॅच असणार आहे. वेलकम जुचंद्र मास्टर्स. जुचंद्र संघाचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. चांगला फटका होता, मात्र मागे प्रोडक्शनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. या ठिकाणी देखील एकच धाव मिळेल. धावा संख्या झाली आहे ती 16 धावा. अपडेट देखील तुम्ही 6 सीटर स्पोर्ट्स या चॅनलचा पाहू शकाल. अगदी वेळेवर सर्व अपडेट आणि खास करून जे प्रेक्षक राजे आहेत जे घरबसल्या लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहेत त्यांच्या माहितीसाठी मी तुम्हाला आवर्जून सांगतोय की 6 सीटर स्पोर्ट्स या चॅनलचा तुम्ही बॉल फॉलो पहा. अगदी त्या चेंडूवरचा जे नाव आहे टेनिक्स, हे नाव देखील तुम्हाला पाहायला मिळेल. इतकं बॉल फॉलो अतिशय सुंदर आहे. तुषार आहेत आमचे कॅमेरामॅन आणि मनीष निजाई मुख्य ऑपरेटर आहेत 6 सीटर स्पोर्ट्स या चॅनलचे. उत्तम दर्जाचे ते कॅमेरा वर्क देखील चांगल्या प्रकारे करतायत मनीष निजाई. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 16 धावा. आमच्या समित कॉमेंटरी बॉक्समध्ये आणखीन एक आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. महाराष्ट्र तील एक दिग्गज समालोचक, फक्त महाराष्ट्र फक्त आपल्या गावामध्येच नाहीये, पालघर जिल्ह्यामध्ये नाहीये, तर संपूर्ण महाराष्ट्र भ्रमण केलेले दिग्गज समालोचक तुकारामजी मांगला सर देखील आमच्या समित तुम्हाला पाहायला मिळतील कॉमेंटरी बॉक्समध्ये. धावा संख्या 16. वेलकम. सन्माननीय प्रभाकरजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. नानांना विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हा. डॉसन रॉड्रिक्स आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सदस्य, त्यांना देखील विनंती करतोय डॉसन भाऊ या, तिथे बसू नका, या आपल्या मुख्य व्यासपीठावर या. सन्माननीय मनोहरजी पाटील साहेब यांना देखील विनंती करतो, त्यांनी देखील यायचं आहे. डॉसन भाऊ या प्लीज.
अवंत चेंडूचा इशारा, पंचांचा धाव संख्या 17 आहे. बाहेर निघून खेळायचं होतं, अगदी लेग स्टंप सोडलं होतं त्या ठिकाणी. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता बबनला, जागेवरून तो देखील खेळायचा होता. थोडंसं बाहेर वळाले होते, मात्र बॉल आणि बॅटचा संपर्क. दोन लेजेंड आहेत, कारण जितकं क्रिकेट जयने खेळले तितकंच क्रिकेट बबनने देखील केले. दोन नामांकित खेळाडू, लक्षात ठेवा, मुंबई परिसरामध्ये ही दोन नावं चमकली आहेत टेनिस क्रिकेटमध्ये. जय पाटील आणि बबन हे दोन्ही लेजेंडरी खेळाडू आमने सामने. बॅकफुटला दोन चेंडूला कट केलं, मागे फिल्डर आहे, कॅच ड्रॉप. एक सोपा कॅच, ॲक्युरेट चेंडू हातामध्ये आला होता, मात्र त्या क्षणी कॅच ड्रॉप झाला. फेकी देखील चुकीची पाहायला मिळते. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती त्या ठिकाणी मात्र मोजाव्या लागल्या त्या 2 धावा एक्सर ए टीमला. धावा संख्या 19. धन्यवाद ताई, तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. अगदी वेळेवर तुम्ही आलात आणि दिलेल्या वेळेप्रमाणे आपण इथे उपस्थित राहून अगदी वेळेवर या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला, त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. सन्माननीय सव योगिताताई निलेश पाटील, अध्यक्षा उत्तर मुंबई महिला मोर्चा, रजा घेत आहेत. मात्र ताई नक्की या, 2 दिवसीय स्पर्धा आहे. सिंगल तर कंप्लीट झालाय, डबलचा कॉल देतोय मात्र नाहीये, यतीन थांबवतोय. हे मैदान दिसायला थोडंसं लांब वाटतं. धावा झालेल्या आहेत त्या 20. अतिशय सुंदर मैदान. कारण अध्यक्षांना जी भाऊदेवीला मीटिंग झाली होती त्या मीटिंगमध्येच क्लिअर केलं होतं, मी तुम्हाला एक चांगलं मैदान देऊ शकतोय, फक्त माझी इतकी अट आहे की मला मधले वार तुम्हाला द्यावे लागतील. शनिवार रविवारमध्ये ही मैदान उपलब्ध नाही आहे. लक्षात ठेवा. एक माहिती आल्यानंतर इथे आम्हाला मिळाली होती की सलग वाईटचा इशारा पंचाचा, सलग 4 महिने ही मैदान बुक आहे. मग सकाळच्या ज्या मॅचेस लेदरच्या होत्या T20, ही T20 मॅचेस सकाळी ज्या होत्या डेली होतील सलग 4 महिने. मात्र एक आम्ही नक्कीच या ठिकाणी पाहिलं तुकारामजी मांगेला आणि आम्ही की जवळजवळ आपल्या वसई पालघर परिसरामध्ये ज्या ठिकाणी T20 मॅचेस सुरू होत आहेत, इथे मुंबईमध्ये आपण पाहिलं तर ती T20 मॅच संपली त्या वेळेमध्ये. चांगला फटका आहे डीप लॉंग ऑफ रिझन मध्ये. 2 धावा इथे मिळतील. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 23 धावा. षटक संपल्यानंतर मी तुषारला विनंती करेल आपला कॅमेरा आपल्या मुख्य कक्षाच्या दिशेने वळवायचा आहे, आपल्याला स्वागत समारंभ करायचा आहे. धावा संख्या 23. तुम्ही अनेक कटआउट पाहू शकाल. हे सर्व आमचे दाते आहेत ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सहकार्य लाभलं गेलं आहे. स्टेट खेळायचं होतं, अगदी चांगला फटका आपण पाहतोय. धावा संख्या झाली आहे ती 25. जोचिंद्र संघ निलेश मात्रे मला कॉल करतात, त्यांना जरा प्लीज कळवा की गोपीनाथ मुंडे, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे मैदान आणि गेट क्रमांक 2 या ठिकाणी यायला सांगा. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 25 झाल्या त्या आणि ते मात्र प्रयत्न आहे 2 धावेचा. का या 2 धावा कंप्लीट होतील का? यस, 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट. थोडस दोघांमध्ये टक्कर होण्याची शक्यता होती. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे मैदान, गेट नंबर 1 वर या किंवा गेट नंबर 2 मधून मॅच चालू आहे. मग तिथून विचारत तिथून गुगल मॅप लाव ना, गोपीनाथ मुंडे मैदान, मुंडे मैदान, गोपीनाथ मुंडे मैदान. मनोहरजी पाटील दैसर मास्टर्स मला वाटते खजिनदार आहेत. विनंती करतो नानांना की आपण या प्लीज आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये. नाना सर्व कॅमेरामॅन आमचे रेडी आहेत. तुषार, तर आयोजक यांना मी विनंती करतोय आपण यायचं आहे. सन्मानाच्या दिशेने आपण बोलतोय. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सदस्य आणि NS बांधे टीमचे
लेजेंडरी खेळाडू माजी कर्णधार डॉसन रॉड्रिग्स यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करतोय. वेलकम डॉसन भाऊ, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. गावदेवी दहिसर मास्टर्स खजिनदार नाना, आपलं देखील हार्दिक स्वागत. मनोज पाटील साहेब यांचं देखील हार्दिक स्वागत. सर्व वळूया मॅचच्या दिशेने, त्यानंतर पुन्हा एकदा षटक संपलं की आपण पुन्हा सन्मानाच्या दिशेने येणार आहोत. धावा संख्या झाली आहे ती 27. दिलीपजी मात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. मॅचच्या दिशेने आपण वळतोय. यावेळेस स्टेट बॉलर बॅक टू ड्राईव्ह केलं होतं, संधी आहे रनआउट करण्याची आणि यस या ठिकाणी मात्र फलंदाज बाद बबनला परतावला गेलं डक आउट रिझन मध्ये. सुस्वागतम. दिलीपजींचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. कुमार मात्र सॉरी कुमार भाऊ पाहिलं नाहीये. कुमारजी मात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. एक्सर ए चे माजी कर्णधार, वेलकम कुमारजी, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर दिलीप एस सवली, आपण टेनिस क्रिकेट जगतातील नामवंत खेळाडू सन्माननीय हरराम पाटील यांचं देखील स्वागत आई भाऊदेवी कांदरपडा मास्टरच्या वतीने केलं जातोय. नाना, आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम. चला या वळूया मॅचच्या दिशेनं. सिंगल अपेक्षा केली आहे आम्ही, ज्यावेळेस तुकाराम सर आणि मी खेळपट्टीवर होतो त्यावेळेस आमची ती चर्चा झाली आहे की सकाळची वेळ आहे आणि थोडंसं ड्यू फॅक्टर होतं, कारण मैदानातून ज्यावेळेस आम्ही आलो तर आमच्या शूजला ते दवबिंदू लागले गेले होते, ओळख झालं होतं शूज, त्याच्यामुळे ते ड्यू फॅक्टर थोडंफार जाणवले. त्याच्यामुळे कधी कधी ही खेळपट्टी जी आहे सकाळची आपण पहिली मॅच खेळतो त्याच्यामुळे खेळपट्टी थोडीशी नरम असेल, दमट असेल खेळपट्टी, या कारणाचं चेंडूचा वेग कदाचित तो पाहायला मिळू शकणार नाहीये. आहे मात्र एक चांगला चेंडू आपण पाहतोय. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 28 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर भरपूर लोक लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पाहू शकाल तुम्ही काय व्ह्यू आहे पाहण्यासारखा, की अगदी मन मोहित करणारी आपण खेळपट्टी हे मैदान आपण पाहतोय. शॉर्ट बॉल, यावेळेस फुलचा फटका डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू वन बाउन्स निघून जाईल 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. रिप्ले पाहू शकाल आपण 6 सीटर स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून पाहू शकाल. गोलंदाज अगदी शॉर्ट बॉल आणि त्या शॉर्ट बॉलला मात्र पूल केलंय, चेंडूला सरळ खेळला गेला आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये. ते क्षेत्र पूर्णतः रिकामा होतं. एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरनं प्रयत्न केला होता नंदू पाटीलनं, तर त्या ठिकाणी आपण थर्ड मॅचच्या फिल्डरनं देखील प्रयत्न केला होता, मात्र दोघांच्या मधून चेंडू फरार 4 धावांसाठी. धावा संख्या 28, माफ करा 32. बिग हिट, हे सबसे लंबा एक चौकार, त्यानंतर आलेला हा षटकार, उत्तुंग षटकार 6 सीटर चायनाच्या माध्यमातून पाहूया. अगदी स्लॉट मध्ये होता, मिडल ऑफ द बॅट, मिडलला घेतला हा चेंडू, स्वीट स्पॉट्स वर हा चेंडू बॅटच्या आदळला गेला आणि हा चेंडू सरळ पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय बॉल फॉलो आहे. थँक्यू तुषार. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 38. आता मात्र कुठेतरी वेग पकडलाय दहिसर टीमनं. एव्हन स्टेट फटका आहे, सरळ बॅटने खेळला, इथे देखील गॅप आहे. जय पाटील देखील काही करू शकणार नाहीये. चेंडू निघून येतो, 1 बॉल, चौकार षटकार आणि चौकार. थँक्यू. रिप्ले पाहू शकाल आपण. हा देखील चेंडू अगदी पुढ्यात टाकला होता, सरळ बॅटनं खेळलाय
डीप लॉक ऑफ क्षेत्र निवडले आणि त्या क्षेत्रामध्ये कोणीही नव्हतं. चेंडू बाउन्स निघून गेला आउट ऑफ द रोप. चौकार 4 धावा. काय गाणं वाजवलं आमच्या डीजेनं. गावानं लोढा आला असेल. यतीन पाटील यांची विकेट. की विकेट आम्हाला घ्यायची यतीनची, मात्र इथे बलत्यानंच काम केलंय. लक्षात ठेवा. काय बॅटिंग केलं विनोद. वेल डन. एक षटकार 2 चौकार आपण विनोदच्या बॅटमधून पाहिले. धावसंख्याचा वेग वाढलाय. धावसंख्या झाली आहे तब्बल 42 धावा. षटक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल सुरू आहे, ते म्हणजेच अंतिम षटक हे सुरू आहे. आणखी एक चांगला फटका आहे. स्ट्रेट खेळलाय, सरळ खेळलाय. डीप लॉंगनला जय पाटील आहे. पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू फील्ड झाला नाहीये. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडूला फील्ड केलं गेलंय. तत्पूर्वी मात्र या 2 धावा मिळतील. अंतिम षटक आहे, त्याच्यामुळे नक्कीच प्रत्येक चेंडूवर खेळण्याचा प्रयत्न यतीन पाटील यांचा असेल. धावा झाल्या आहेत त्या 44 धावा. अग्रिकुळी सामाजिक संस्थेच्या आपण ही स्पर्धा पाहतोय. श्रीदेवी भावदेवी कांदरपडा मास्टर्स आयोजित. फुलटॉस मिस्टन स्ट्रोक आहे. चेंडू हवेत जास्त वेळ आहे. डीप मिड विकेटच्या फिल्डरनं प्रयत्न केला आणि काय तो कॅच पकडलाय. मी तर म्हणेल कॅच ऑफ द डे. विकीनं पकडले. अप्रतिम कॅच. खेळी संपले आहे. मिस्टर यतीन पाटील यांची आउट. आपलं पाहू शकाल आपण काय फटका होता. अगदी उंच असा फटका. एलिमिनेशन त्या ठिकाणी कमी पडलं गेलं. मात्र डीप मिड विकेट पाहूया तुम्ही. राकेश पाटील यांचा चेंडू अगदी फुल ऑल चेंडू होता. फुलर लाईन चेंडू होता आणि अगदी बॅटच्या खालच्या पट्ट्यावर तो चेंडू लागला गेला. तोवर या कारणास्तव एलिमिनेशन त्या ठिकाणी कमी पडलं गेलं. उंची जास्त घेतली होती, लांबी कमी. मात्र काय कॅच तुम्ही पाहू शकाल. बघण्यासारखा कॅच या ठिकाणी पकडला गेला. अप्रतिम कॅच. धावा संख्या झाली आहे ती 44. अंतिम षटक राकेश पाटील. मातीचं विकेट आहे. भरपूर अपेक्षा असतील या गोलंदाजावर. मातीच्या विकेटला नक्कीच स्विंगच्या सुलतानांना या मातीच्या विकेटनं नेहमी सहकार्य केलं आहे. आपण बऱ्याचदा पाहिलंय. मात्र चेंडू फुलर लेंथ टाकला गेला होता आणि बॅटच्या टोवर तो चेंडू लागला गेला आणि या कारणास्तव मात्र त्या ठिकाणी एलिमिनेशन थोडंसं कमी पडलं गेलं. टर्न पाहू शकाल आपण. हीच तर गोलंदाजी हवी आहे. जे एसटीच्या मागे आहेत ना किशोर पाटील, हे देखील हेच म्हणत असतील. राकेश तुला हेच तर करायचंय. काय चेंडू टाकलाय अगदी आउटसाइड ऑफ स्टंप. तिथून मात्र चेंडू टर्न झाला. आपण रिप्ले पाहायला नक्कीच आवडेल. काय चेंडू टाकलाय राकेशनं. अतिशय सुंदर चेंडू हाताळला गेला. ब्रेक आपण पाहिला आणि सुंदर असा चेंडू टर्न आपण पाहिला. 45 धावा या फलकावर आपण पाहिलेल्या आहेत. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. लक्षात ठेवा आपण एका महानगरपालिकेच्या मैदानावर खेळत आहोत. त्याच्यामुळे या मैदानाला वेळेचं देखील बंधन आहे. आपण जर वेळ जास्त वाया घालवलात मैदानाच्या आतमध्ये तर मात्र आयोजकांजवळ एक पर्याय असेल. तुमच्या ओव्हर कमी करू आम्ही. आपल्याला इतकं चांगलं मैदान खेळण्यासाठी का मिळाले तर तुम्ही जर इथे वेळेवर ह्या मॅचेस संपवल्यात तर ही मैदान तुम्हाला अगदी नक्कीच दुसऱ्या वेळेला देखील नक्की दिलं जाईल. वेळेचं भान ठेवा. दुविधा मनस्थितीमध्ये टू माइंड हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. एकदा विचार केला विनोदनं की मला हा चेंडू खेळायचा मोठ्या पटक्यामध्ये पिक करायचा. बघा तुम्ही पाहू शकाल चेंडू पडल्यानंतर काय टर्न झाला. स्विन पाहू शकाल तुम्ही लाईव्ह टेलिकास्टवर. काय टर्न झालाय
आणि जो प्रयत्न डोक्यामध्ये जो फटका फिट केला होता तो फटका मात्र ऐन वेळेवर त्याला चेंज करावा लागला विनोदला. गुड बॉल राकेश. आणि एक चांगला टर्न विथ द स्विंग. चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळला जात आहे. डीपला प्रोडक्शन विजय ठाकूर. चांगला थ्रो स्ट्राइक एंडला थ्रो मात्र उशीर होतो. थ्रो येता 2 धावा कंप्लीट. एंड ऑफ द नाही एक चेंडू शिल्लक आहे. धावा संख्या झाली आहे ती 47 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. संपूर्ण आपण कटआउट पाहू शकाल. हे सर्व आमचे दाते आहेत. मनीषताई चौधरी यांचा आपण कटआउट पाहू शकाल. आमदार शीतलताईंचा देखील तुम्हाला कटआउट पाहायला मिळतोय. हे सर्व आमचे दाते आहेत. योगिताताईंचा देखील तुम्हाला कटआउट पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉल हुकचा फटका आहे. अगदी बॉडीला स्विंग करून चेंडूला खेळले गेलाय मात्र मागे प्रोडक्शनला फिल्डर आहे. फाईन लेग बाउंड्री लाईन जवळ फिल्डर आहे त्या ठिकाणी प्रोडक्शनला. 1 धाव 2 धावा कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न 3 धावा होतील का नाहीये. चौकार आहे का. ओके 4 धावा आहेत. रिप्ले पाहू शकाल आपण. शॉर्ट बॉल होता आणि अगदी बॉडीला स्विंग करून हुकचा फटका कन्वर्ट केला गेला. फाईन लेग बाउंड्री लाईन जवळ शतरक्षक त्या ठिकाणी होते मात्र चेंडू अडवता आला नाहीये. चेंडू अगदी त्या जाळी लागला गेला आणि या शेवटच्या चेंडूवर मिळतोय चौकार. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ इथे संपला आहे. 5 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर आपण धावा संख्या पाहतोय 51 आणि 52 धावा विजयासाठी. यावेळी आपण शुभ सन्मानाच्या दिशेनं मी कॅमेरामॅन तुषार यांना विनंती करतोय की आपला कॅमेरा जो आहे हा आमच्या मुख्य कक्षाच्या दिशेने आपण वळवावा. पाहू शकाल तुम्ही दहिसर संघाची खेळी कशा प्रकारे. मिलिंद पाटील 4 चेंडू 5 धावा. मिलिंद भगतनं 3 चेंडू 2 धावा. बबननं जवळपास 8 चेंडू 9 धावा केल्या. यतीन पाटील 7 चेंडू 10 धावा. यतीन यांच्या बॅटमधून आपण पाहिल्या मात्र अप्रतिम बॅटिंग. 7 चेंडू आणि 20 धावा. विनोद भगत यावेळी या शुभ सन्मानाच्या दिशेनं या ठिकाणी सन्मानित केलं जातंय. श्रीदेवी भावदेवी कांदरपाडा मास्टरचे आधार स्तंभ सन्माननीय दिलीपजी मात्रे साहेब यांचा शुभ सन्मान हा या ठिकाणी केला जातोय. अध्यक्ष कमलेशजी मात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते. वेलकम दिलीपजी. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. कॅमेऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते. सर्व लाईव्ह टेलिकास्ट मध्ये या ठिकाणी दिसत आहेत. त्यानंतर सन्मानित केलं जात आहे श्रीदेवी भावदेवी कांदरपाडा मास्टर्स लेजेंडरी खेळाडू ज्यांनी कांदरपाड्याचं मास्टर्स क्रिकेट गाजवले. एक वेगवान गोलंदाज सन्माननीय नामदेवजी मात्रे साहेब यांचं देखील स्वागत आणि सन्मान हा या ठिकाणी केला जातोय. मी लेजेंडरी खेळाडू विजयजी पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण नामदेवजी मात्रे साहेबांचा शुभ सन्मान करावा. वेलकम नाना. आपलं हार्दिक स्वागत. अतिशय वेगवान गोलंदाज लक्षात ठेवा नामवंत गोलंदाज नामदेवजी मात्रे यांचं हार्दिक स्वागत. धार्मिक कार्यापासून समाजकार्य, समाजकार्यापासून शुभ कार्य आणि शुभ कार्यापासून तर तब्बल मी म्हणेल दुःख कार्य जे काही होत आहेत गावामध्ये त्या प्रत्येक कार्यामध्ये सिंहाचा वाटा उचलणारे सन्मान्य नंदूजी पाटील साहेब यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम. आपलं देखील दादा हार्दिक स्वागत. आपण पाहू शकाल 6 सीटर स्पोर्ट्स या वाहिनीला आणि नक्कीच अनेक प्रेक्षकांनी पसंती दिली असेल या वाहिनीला. आपण काही कमेंट्स देखील पाहू शकाल आणि कमेंट बॉक्स खुला आहे 6 सीटर स्पोर्ट्स या वाहिनीचा. आणि अतिशय सुंदर असं मैदान आणि तुम्ही ट्रॉफीज पाहू शकाल. पारितोषिक तुम्ही पाहू शकाल कशा प्रकारे पारितोषिक आहेत या स्पर्धेची. बघा क्रमांक 1 क्रमांक 2 क्रमांक 3 ची 2 आणि बॅट्समॅन बॉलर आणि सिरीज ही पारितोषिक तुम्ही पाहू शकाल लाईव्ह टेलिकास्टवर. तर एक आणखीन सन्मान करतोय आम्ही सन्माननीय श्रीदेवी भावदेवी कांदरपाडा मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय किशोरजी मात्रे साहेब यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. विजयजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते किशोरजी मात्रे साहेबांचा सन्मान. ट्रस्टीचे अध्यक्ष आहेत, आधारस्तंभ आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. वेलकम किशोरजी भाऊ. तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून तुम्ही किशोर भाऊंना पाहू शकाल. यास हात करतात बघा आणि तुमच्यासाठी हात आहे किशोर भाऊंचा. चला यावेळी या मॅचच्या दिशेने तत्पूर्वी कॉल देतोय 2 टीम कॅप्टन
NS बाइंडर आणि जुचंद्र मास्टर्स टीम कॅप्टन टॉस करण्यासाठी या. चला यावेळी आपण या इनिंगच्या दिशेनं आणि ज्यावेळेस या मॅचला सुरुवात होईल ऐकूया आपण महाराष्ट्राचा गोड आवाज मॅन फ्रॉम नारंगी सन्माननीय तुकारामजी मांगेला सर. हॅलो, धन्यवाद. भारतजी राऊत यांचा आवाज आपण ऐकत होता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. गणराला वंदन. इथल्या ग्रामदेवतेला स्थानदेवतेला वंदन करून आजच्या या आगरी कोळी समाज सामाजिक संस्था रजिस्टर मुंबई ठाणे वसई आयोजित आगरी कोळी मास्टर चषक अर्थात श्रीदेवी भावदेवी क्रिकेट मंडळ कांदरपाडा आणि ग्रामस्थ आयोजित आगरी कोळी मास्टर चषकाला पुन्हा एकदा समालोचन करताना सुरुवात करतोय. आलेल्या सर्व खेळाडूंचं प्रेक्षकांचं मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. पहिला सामना आहे एका बाजूला एक्सर बी आणि दुसऱ्या बाजूला एक्सर ए आणि दुसऱ्या बाजूला दैसर बी. दैसर संघ या दोन संघादरम्यान हा सामना चालू आहे. त्याच वेळेला पुढचा सामना जो आहे भाईंदर संघ आणि जुचंद्र दोन्ही संघांच्या कर्णधाराला सूचना आहे आपण नाणेफेकीचा कौल अर्थात टॉस करण्यासाठी आपण या. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. पंचाकडनं झाला इशारा. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. स्ट्राईक एंडला जर आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला आहेत किशोर आणि नॉन स्ट्राईक एंडला विजय आणि पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बबन. ऑल सेट ऑल गो. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. पंचाकडनं झालाय लेट्स प्लेचा इशारा. क्षेत्राची रचना आपण बघितलं. ऑफ साईडला 2 क्षेत्ररक्षक बरोबर सर्कल मध्ये आहेत. एक एक्स्ट्रा कव्हरला एक शॉर्ट थर्ड मॅन डिझाइन मध्ये. शफल केलं आणि तुम्हाला टॅकल केलंय. तुम्ही शफल केलं, गोलंदाजानं टॅकल केलं आणि सफलही केलंय. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झालाय. पहिल्या चेंडूवरती विकेट गेला पण नाणेफेकीचा कॉल केला जातोय. बघा रिप्ले जर बघितला ऑफस्टंपच्या बाहेर बराच तुम्ही एक ठरवून आले होते. मनामध्ये ठरवून आले की पहिला चेंडू मला असाच खेळायचा आहे, अशाच पद्धतीने खेळायचा आहे, थोडासा वेळ द्यायचा होता. बघा प्री मॅन्डेट तुम्हाला खेळायचं होतं. जसं नाही खेळता आला तुम्ही पहिलाच काहीतरी एक ठरवून आले मनामध्ये. आणि क्रिकेटचा खेळ असा आहे ना, आप जैसा सोचते वैसा होता नहीं. क्रिकेट का खेळ ऐसा है ज्या हमारी सोच खत्म होती वहां से क्रिकेट चालू होती. तिथून क्रिकेटचा खेळ चालू होतो. पुढचा सामना भाईंदर वर्सेस जुचंद्र आणि नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आपण विनंती करू दिलीपजी म्हात्रे जे उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस नाणेफेक केली जाणार आहे. 2 संघ कर्णधार पुन्हा आपल्याला सूचना करण्यात येते. भाईंदर संघ आणि जुचंद्र संघ या 2 संघादरम्यान आता नाणेफेकीचा कॉल होईल. आणि असंही पाहिलं तर किशोर ॲज अ प्रमुख फलंदाज होते. तुमच्या अवतीभोवती हा संघ फिरतो. तुम्हाला अँकर रोल प्ले करायचा आहे. जसं एखाद्या समुद्रामध्ये नौका जर इथे तिथे जात असेल ना तर नांगर टाकून थोड्या वेळ उभं राहायचं आहे. थोडंसं बॅलन्स करायचं आहे. किशोर आणि यांची ती रोल होता तो रोल आता नाही करता आलाय. आता जबाबदारी उर्वरित खेळाडूंवरती आले. कैलास मात्रे जे आता नवीन फलंदाज मैदानावरती आले. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पॅव्हिलियनकडनं हे षटक ऑफस्टंपच्या बाहेर बराच बाहेर आहे. पंच वळतात सांगतात की हा जास्त बाहेर आहे. आज समांतर केल्यात, अवांतर धावही आल्यात. एक एक्स्ट्रा रन स्कोरबोर्डला सुरुवात झाली. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर आहे. पुन्हा एकदा वळतात. जुचंद्र संघ कर्णधार कारण भाईंदर संघाचे कर्णधार इथे उपस्थित झाले आहेत. जुचंद्र संघ कर्णधार आपल्यासाठी सूचना आहे, विनंती आहे की आपण लवकरात लवकर या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. 6 सीटरच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा आपण घर बसल्या देखील पाहू शकता. सफाळ्या परिसरातील मनीष निजाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं 6 सीटर चॅनल.
आणि जे संघ दाखल झालेले आहेत त्यांनाही एक आयोजकांना महत्वाची सूचना आहे की या मैदानावरती म्हणजे लजवाचे गोपीनाथ साहेबाला मैदान आहे आणि त्या मैदानावरती जर पाहिलं तर सुचेच असं पॅव्हिलियन आहे, खेळाडूंना बसण्याची व्यवस्था देखील आहे, दोन्ही बाजूला व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर टीमला विनंती आहे, खेळाडूंना विनंती आहे आपण तिथे येऊन बसायचं आहे. टॉस ऑफ डिलिव्हरी फ्लाईट दिली होती, चेंडूला उंची दिली होती, ड्राईव्ह केले चेंडूला, चेंडू चालाय वाईट डिस्लॉंगरला वेळ घेतला. हो हो एकमेकांजवळ बघत राहिले. भाई ये गेंद तेरी है मेरी है, तेरी मेरी की चक्कर में गेंद बॉन्डला के बार फरार. गेलाय चेंडू सीमारेषा पार, चौकार. नाणेफेकीचा कॉल केला जातोय, चौकार आलाय. बॅटमन आपण जर पाहिलं तर विजयांच्या धावा फलकावरती 7. एक षटकानंतर आपण टॉसच्या दिशेने जाऊया. परत एक 2 चेंडूचा खेळ, 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा खेळलाय, अपिश केला होता, स्लॉक केला, स्लॉक उडी 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 जाय डोक्यावरनं चेंडू पार झालाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. या मैदानामध्ये फिल्डिंग करायचं स्पेशालिटी पाहिजे कारण त्यांना कसं आउटफील्ड आहे बघा. फटका खेळला होता, फुल लाईन डिलिव्हरी स्लॉक केला होता चेंडूला, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते, तुम्ही वाट पाहिली थोडासा वेळ गेला आणि तुमच्या डोक्यावरनं चेंडू उडी उडीवाला गाणागात बॉन्ड लाईनच्या बाहेर गेलाय. 4 चेंडूचा खेळ झाला. धावा फलकावरती 11. पहिल्या चेंडूवरती विकेट गेला होता, त्यानंतर पार्टनरशिप विजय आणि कैलास या 2 खेळाडूंमध्ये खास करून विजय यांची खेळी. 2 चौकार, एक वाईडिश लॉंगॉनला पहिला, एक समोर बरोबर लॉंगॉनला चौकार आलाय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 52 धावांचा पाठलाग टीम करते. क्षेत्राची रचना थोडीशी बदलली तर ऑन साईडला पाहिलं तर 4 क्षेत्ररक्षक बरोबर सीमारेषे जवळ आहेत. ऑफ साईडला 5 क्षेत्ररक्षकाची रचना लावलेली आहे. उंची दिली होती, फ्लाईट बीट केलं होतं. चांगली गोलंदाजी, एक लूप वाली गोलंदाजी, फ्लाइट वाली गोलंदाजी, बीट केलं गेलं. फ्रंट फूट वरती येऊ की न येऊ यामध्ये थोडंसं द्विधा मनस्थितीमध्ये पहिले आपण फलंदाजाला. यानंतरचा टॉस भाईंदर वर्सेस जुचंद्र या 2 संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल केला जातोय. पिच केलं होतं लॉंगॉनच्या रिझर्व मध्ये, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती पोहोचल्यात. एक धावे चेंडूवरती पूर्ण. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 52 धावांचा पाठलाग आहे. धावा झाल्या धाफलकावरती 12. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. जाऊया आपण टॉस केला जातोय. 2 संघादरम्यान टॉस देवजी म्हात्रे यांच्या शुभते होतोय हा टॉस. नाणेफेक केले जाते. एका बाजूला भाईंदर, दुसऱ्या बाजूला जुचंद्र. टॉस भाईंदर की जुचंद्र. भाईंदर संघाच्या बाजूनं टॉस जो नाणेफेकीचा. दोन्ही संघांचं आपण स्वागत करतोय. दोन्ही संघाच्या कर्णधाराला आपण जर पाहिलं तर प्रोत्साहित आहेत आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जाते. श्री भावदेवी क्रिकेट क्लब कांदरपाडा 40+ असं याच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत आहे. त्या जोडीला आपण जर पाहिलं तर अग्रसेना अध्यक्ष पालघर जिल्हा सन्माननीय श्री मोहन रवींद्र पाटील, त्या जोडीनं शाखा प्रमुख चंद्रपाडा श्री निलेश म्हात्रे यांचं देखील शुभागमन झाले. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. बॅक टू द बॉलर खेळला. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू सदर कॉट अँड बॉल. दुसरा विकेट गडी बाद. हा चेंडू बघा, फुलर लाईन डिलिव्हरी होती. हो, तुम्हाला प्लेस करायचं होतं, ड्राईव्ह करायचं होतं, 2 मध्ये थांबले. एक तर तुम्ही प्लेस नाही केला, तुम्हाला आले होते तुम्ही बॉलवरती, तुम्ही मिड विकेटला खेळू शकला असता, तिथे नाही खेळलं. समोर बॅक टू द बॉलर खेळलं आणि बॉलर रेडी होते नितीन आणि त्याने टिपलाय आझेल. दोन्ही आपण बघितलं षटकांची सुरुवात विकेटने झाले, पण एंड ऑफ द ओव्हर रन देखील आल्यात. पुढचा सामना आपण भाईंदर वर्सेस जुचंद्र. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय तो भाईंदर संघानं. अग्री कोळी समाज सामाजिक संस्था आणि त्याच्या जोडला श्री भावदेवी क्रिकेट मंडळ कांदरपाडा आणि ग्रामस्थ 40+ मास्टर्स यांच्या
संयुक्त विद्यमानं सुरू असलेली ही स्पर्धा. क्रिकेटला पोषक असं वातावरण आणि मैदान जर आपण बघितलं तर याच मैदानाने कित्येक खेळाडू घडताना पाहिलेत. आज पाहिले तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील कित्येक खेळाडूंना घडताना या मैदानावरती पाहिले. अशा मैदानावरती खेळण्याची संधी आज श्रीदेवी भावदेवी अष्टच्या माध्यमातून आपल्या या आगरी कोळी समाजातील खेळाडूंना मिळाली आहे. थोडीशी टर्फची विकेट आहे. विकेटवरती गवत थोडंसं कमी आहे. जसं पिच रिपोर्ट दिला होता खेळपट्टीवरती गवत कमी आहे पण वेग आहे. त्या खेळपट्टीला थोडासा वेग आहे, स्पीड आहे. आणि तेच आपण पाहिलं होतं पहिल्या इनिंग मध्ये. नवीन फलंदाज मैदान दाखल होतात विक्रम. ऑफस्टंपच्या बाहेर कट करायचा होता पण कट करताना पोझिशन बघा काय होती. शॅडो बॅटिंग परफेक्ट होती. शॅडो बॅटिंग परफेक्ट होती पण पहिल्या ज्या वेळेला तुम्ही खेळलं तेव्हा पुढचा पाय लेग स्टंपच्या बाहेर गेला. स्क्वेअर कट करायचा तर स्टंपच्या पाठीमागे ज्या वेळेला कट करायचा आहे बॅलन्स हे महत्वाचं आहे. टॉप द बॅट लागला. बॅटच्या टोला लागला. समोर चेंडू चालला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक दोघांना सकून गेला चेंडू सीमारेषा पार. चौकार. रिप्ले बघा आपण. हा चेंडू ज्या वेळेला खेळला गेला होता तिसरा चौथा इनिंग मधला फटका खेळला होता. टोला लागला. टो ऑफ द बॅट. बॅटच्या टोला लागला त्याच्यामुळे वेग आला. लॉंगॉनचा आला, लॉंग ऑफचा आला. दोन क्षेत्ररक्षक आले पण दोन क्षेत्ररक्षक नाही रोखू शकले. जे डिफ्लेक्शन झालं त्याच्यानंतर बीट केलं. चेंडू गेला बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. अक्रॉस खेळलं. याच्या अगोदर तुम्ही अक्रॉस खेळला होता. टो ऑफ द बॅट लागला होता. मिडल ऑफ द बॅट नाही झालाय. तुम्हाला रन आल्यात. तुम्हाला तो चौकार मिळालाय पण जोपर्यंत मिडल ऑफ द बॅट नाही होणार तोपर्यंत कॉन्फिडन्स नाही येणार. बॅटच्या मधोमध ज्या वेळेला चेंडू लागतो टॉकचा आवाज येतो त्यावेळेला येणार आत्मविश्वास, कॉन्फिडन्स तो अजून नाही आलाय. धावा 16. खेळायचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा मिडल ऑफ द बॅट नाही येत. अलॉंग द ग्राउंड चेंडू चालला लॉंगॉनच्या रिझमध्ये. वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण झालं लॉंगॉनला. अर्षद वेगाने आला त्या चेंडूवरती. अगदी चित्याच्या चपलाईनं चेंडूपर्यंत पोहोचले आणि क्विक थ्रो झालाय. हे सगळं पाहिजे. मागे बऱ्याचशा काही चुका झाल्यात, मिस्टेक झाल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये ज्या चौकार गेल्यात त्याची भरपाई तुम्हाला इथे करायची आहे. 52 धावांचा पाठलाग आहे. 1.4 षटकांचा खेळ पूर्ण होताना धावा धावफलकावरती 16. उद्या एकदा निती पाटील सज्ज होतील. 17 धावा धावफलकावरती 1 धावा ऍड होते मागच्या चेंडूवरची जर आपण पाहिले. ऑफस्टंपच्या बाहेर ड्राईव्ह करायचा होता. बॅट लागला. चेंडू चाललाय पाठीमागे. शॉर्ट थर्डमॅनला बीट करून चेंडू चालला. दन खरंच क्षेत्ररक्षण झालंय. रन बचाय आपने. या धावा महत्वाच्या आहेत. या रन महत्वाच्या आहेत. बॅटला स्पर्श झाला होता. ड्राईव्ह करायचा होता चेंडूला. डिफ्लेक्शन झालं थोडंसं बॅटला लागल्यानंतर आणि चेंडू गेला होता बिहाइंड द विकेट थर्डमॅन क्षेत्रामध्ये. या बघा रिप्ले बघा. फुल फेस ऑफ द बॅट घेतला. थोडंसं डिफ्लेक्शन बॅटच्या कडेला लागला. डिफ्लेक्शन झाला. यष्टिकेटला सकून गेला होता चेंडू थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये. जोपर्यंत फाईन लेगचे क्षेत्ररक्षक आले. 2 षटकांचा खेळ संपलाय. 19 धावा धावफलकावरती. इक्वेशन बघूया. 52 धावांचा पाठलाग आहे आणि 52 धावांचा पाठलाग करताना आता 18 चेंडू 33 धावा. स्क्रीनवरती आपण पाहू शकता. 6 सीटरची कमाल आहे. 6 सीटर रेडी असतं. ज्यावेळेला इक्वेशन असते, स्टॅटिस्टिक असतात, काही ग्राफिकही आहेत. 6 सीटरच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. यशी वाहिनी आहेत. एक ब्रेक घेऊया आणि येऊया. 18-33 आहे. 11च्या सरासरीने खेळायचं आहे. चर्चा मैदानावरती चाललंय. 30रं षटक कोण हाताळणार. देवीचं गुणगान गाणारं गाणं आपण पाहिलंय आणि त्या साई एकविरा देवीचा नेहमीच कृपा आशीर्वाद सर्वांवरती राहिलाय आणि तो दिवस दूर नाहीये. चैत्र सप्तमीचा दिवस, ज्या दिवसाची उत्सुकता प्रत्येकाला असते. कारला गडावरती साजरा होणारा तो पालखी उत्सव आणि त्याची उत्सुकता आहे. तर बरोबर आता एप्रिल महिन्यामध्ये तो दिवस आपण पाहणार आहोत. 4 एप्रिलचा दिवस ज्यावेळेला सप्तमीच्या दिवशी साजरा होणारा तो कारला गडावरचा पालखी उत्सव. 18-33 ची आवश्यकता. कोलवाट्या टप्प्याचा चेंडू होता. ड्राईव्ह केला. चेंडू जोपर्यंत डिपोने क्षेत्ररक्षक येतील दूरवरती होते.
भरपूर लांब होते त्याच्या कारणास्तव प्लेसमेंट महत्वाची होती. विक्रमनं काय केलं होतं फटका खेळताना सॉफ्ट हँड खेळला. त्यांना माहिती डीप वरती क्षेत्ररक्षक आहेत जोपर्यंत येईल तोपर्यंत 2 धावा करतील. आपण रिप्ले बघू शकता. हलक्या हाताना थोडासा पुश करो और खुश रहो आणि तीच कहाणी आपण पाहिली होती विक्रमची. धावा झाल्या धाव फलकावरती 21 2.1 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. अगदी कोळी मास्टर स्पर्धा झाली. काटेकी टक्कर आहे. सामना बॅलन्सिंग आहे. समान आहे. अजून जर पाहिलं तर 50-50 वाली लढाई आहे. दोन्ही टीमसाठी 50-50 आहे. दहिसर दुसऱ्या बाजूला एकसर आहे. दोन्हीसाठी 50-50 कारण दहिसर एकसर जास्त लांब नाही आहेत. अंतर जास्त नाही आहे. या मॅच मध्ये अंतर देखील तितकं असणार नाहीये. फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल झालाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चेंडू सीमारेषा पार. चौकार. या मैदानात फुलटॉस चेंडू म्हणजे एक निमंत्रण आमंत्रण इन्व्हिटेशन. बॅट्समनला मोठा फटका खेळण्याची संधी तुम्ही दिली आणि त्याने बरोबर क्षेत्र निवडलं मिड विकेटचं. या मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये विक्रम यांच्या बॅटमधनं आलाय हा चौकार. एक सेन्सेबल इनिंग कशी असावी सध्याच्या घडीला विक्रम साकारतात. ज्यावेळेला आवश्यकता होती तेव्हा डबल न ते पुढे गेले. आता आवश्यकता आहे गेअर चेंज करण्याची वेग सापडण्याची. इथून जर पाठीमागे गेलं ना ज्यावेळेला विरारवरनं ट्रेन चर्चगेटच्या दिशेने येतं त्यावेळेला बोरिवली नंतर फास्ट होते. बोरिवली तर अंधेरी ते बँड्रा ते दादर ते मुंबई सेंट्रल. त्याच्यामुळे ही गाडी तशी चालणार. आता दहिसरवरनं मिरावर क्रॉस केले दहिसरला आले. बोरिवली नंतर ही फास्ट होणार. होय लागलाय इनसाइड एज लागलाय. जसा चेंडू आत आला चेंडू लागलाय. बारी सबकी बारी. गोलंदाज सांगतोय कभी तुम्हारी तो कभी हमारी. विकेट आलाय. गाणं येणार आहे. थँक्यू. हा विकेट बघा. डावखोरा गोलंदाज क्रीजच्या कोण्यातनं चेंडू हाताळला. बॅटच्या टोला इनसाइड एज आणि काय झेल टिपलाय. सुंदर झेल टिपलाय. यष्टीरक्षक होते जयेंद्र. वन ऑफ द लेजंड. उमर आपण पाहिलं तर पाठीमागे जयेंद्र ठाकूर वन ऑफ द लेजंड क्रिकेटर. एज सांगतात पाठीमागे की बाबा 60च्या वरती आहे पण एज इज द ओनली नंबर. खेळावरती परिणाम नाहीये. वय फक्त नंबर आहे. खेळावरती त्याचा परिणाम नाहीये. सुंदर भले यष्टीरक्षक चकले असते ज्यावेळेला इनसाइड एज लागते आणि त्याच वेळेला पाहिलं तर मैदानावरती आगमन झाले सन्माननीय रोशनजी ठाकूर वृक्षल ठाकूर यांचं देखील शुभ आगमन झालंय. त्यांनाही विनंती आहे सर आपण या. नक्कीच आवाज त्यांचाही आपण बऱ्याच वेळेला आपण ऐकलाय तर त्यांचंही शुभागमन झालंय. आणि आपल्या माहितीसाठी दहिसर वर्सेस एक्सर हे याच करता मी उल्लेख केला तर हा 50-50 वाला मामला आहे. 2.3 षटकांचा खेळ. 15 चेंडूमध्ये 25 झाल्यात आणि 15 मध्ये 27 करायचे आहेत. हा मॅच असा आहे 15 अर्धा झालाय अर्धा बाकी आहे. बरेच जण तो अर्धा पहिला भरलाय अर्धा रिकामी आहे काही जण सांगतात. आता बघूया ज्याच्या ज्याचा विचाराचा खेळ असतो. हे सोच का दायरा आहे. विचारांची लढाई आहे. विचार थोडे वाढवायचे आहेत. तुमचे विचार असे मांडा ना की कोणीतरी तुमच्या विचारावरती विचार केला पाहिजे. आपकी सोच थोड़ी सी बड़ी कर दो बड़े लोग आपके बारे में सोचना शुरू करते हैं. हा खेळ तसा आहे. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 15 चेंडू मध्ये 27 धावा करायच्या आहेत. या 27 सतावणाऱ्या नाही झाल्या म्हणजे झालं. आता करंट रन रेट आणि रिक्वायर्ड रन रेट बरोबर सारखा जवळपास चाललाय. 2 गाड्या पॅरलल ज्या वेळेला चालतात तशा गाड्या चालल्यात. एक्सर एची गाडी दहिसरची गाडी पॅरलल चाललंय. क्रॉस बॅटर फटका थोडा क्रॉस केला होता. 8व्या बॅटनं मिड विकेटच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक दुपर्त येतील. एक धावे चेंडूवरती पूर्ण. गाड्या बरोबरच चालल्यात पॅरलल चालल्यात पण कोणती तरी गाडी पुढे जाणार कोणतरी मागे राहणार. त्याच्यामुळे 2 गाड्या पॅरलल चालतात. फक्त काय ते पुढचं स्टेशन ज्या वेळेला येतं ना त्यावेळेला जर एकाच प्लॅटफॉर्मवर येणार असतील तर एकाला सायडिंगला काढतात. थोडा वेळ थांबवतात. आता बघूया कोण सायडिंगला जातं आणि कोण पुढे जातं. साईड लाईन नाही व्हायचंय. आपला लाईन नाही सोडायची आहे. आपला फोकस नाही ढळू द्यायचा आहे. जो आपला फोकस आहे जिंकायचा आहे आपल्याला या उद्देशानं एक्सर ए आणि दहिसरला खेळायचं आहे. धावा फलकावरती 26 अजून 26 पाहिजे. 26 झाल्यात.
26 पाहिजे. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. कैलास मात्र स्ट्राईक एंडला, देवेंद्र दुसऱ्या बाजूला आहेत. पण वेळ चाललाय, थोडासा वेळ घेतलाय. आता वेळ कोणी घेतलाय? खेळ कोणाचा चांगला चाललेला, मोमेंटम कोणत्या बाजूला होता, वेळ थोडासा गेलाय. विनोद पुन्हा एकदा सज्ज होतील. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ऑन ड्राईव्ह केला लॉंगॉनच्या रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलेत. एकच धाव, सुंदर क्षेत्ररक्षण. या क्षेत्ररक्षकाने लक्ष वेधून घेतले. हर्षदला जर आपण पाहिलं, हर्षद आहेत, हर्षदला आपण पाहिलं तर या खेळाडूंनी लक्ष वेधून घेतले. बऱ्याच जणांना बॅटिंग वरती लक्ष असतं, फिल्डिंग वरती लक्ष थोडंसं दुर्लक्ष होतं, पण याने तसं नाही केलंय. क्रिकेटच्या खेळामध्ये जितना फलंदाज आहे, जितका गोलंदाज आहे, जितकी बॅटिंग, जितकी बॉलिंग, तितकी फिल्डिंग महत्वाची आहे. आपण ज्यावेळेला परीक्षेला जातो काही प्रश्न ऑप्शनला असतात, सोडवा किंवा नका सोडू. क्रिकेटच्या खेळामध्ये फिल्डिंग असा प्रश्न आहे तो तुम्हाला सोडवायचा आहे, ऑप्शनला नाही टाकायचा आहे. ऑप्शनला टाकला तर समोरचा ऍक्शन घेईल, तो सेलिब्रेशन करेल आणि थोडंसं टेन्शन तुम्हाला येऊ शकतं. 2.5 षटकांचा खेळ. धावा फलकावरती 27. डावखुरा फलंदाज स्ट्रायकर एंडला देवेंद्र. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, पेश खेळ आहे, क्षेत्ररक्षक नाहीये. 2 क्षेत्ररक्षक मध्ये चेंडू लँड होतो, जोपर्यंत फील्ड करतील. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो खराब आहे. ज्यावेळेला 2 क्षेत्ररक्षक 2 फलंदाज थांबले होते, आरामात एका जागेवर थांबले होते, थ्रो आलाय. 3 धावा आल्यात. एक धावेचं मोल महत्वाचं आहे, एक रन महत्वाचं आहे. एक धाव काय करू शकते बऱ्याच जणांना माहिती आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 30 धावा धावफलकावरती आहेत. 12-22. आता हे टाइम टेबल नाहीये, दैसर ते मीरा रोड जाणार नाहीये, दैसर ते बोरोली, हे मॅचचं टाइम टेबल आहे. 12-22 आहे. 12-22 ची लोकल पकडायची आहे. बघूया कोण पकडतंय. एक ब्रेक घेऊया आणि येऊया. एक्सर ए वर्सेस दैसर सामना आहे. आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. आगरी कोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई रजिस्टर आणि त्यांच्या जोडीनं श्रीदेवी भावदेवी क्रिकेट मंडळ कांदरपाडा आणि ग्रामस्थ आयोजित आगरी कोळी मास्टर चषक 2025. बारा चेंडू 22 धावांची फक्त वेळ जास्त जाणार नाही याची काळजी घ्या, कारण सकाळी थोडा उशिरानं सामने सुरू झाले. 5 षटकं खेळवण्याचं ते ध्येय किंवा 5 षटकं प्रत्येक सामना व्हावा हे उद्दिष्ट जे आयोजकांनी ठेवलेलं आहे त्याच्यावरती आपलं सहकार्य अपेक्षित आहे. 12 चेंडू 22 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज यतीन पाटील. थोडासा वेळ गेला. आता मैदानावरती जे पाणी गेले ना, हे पाणी नाही फक्त गेले, हे डेंटॉनिक गेले, हे डेंटॉनिक गेले. एक मेसेज पण गेलाय, एक मेसेजही गेलाय. आणि त्याच वेळेला पाहिलं तर सन्माननीय अमरजी खेडेकर यांचं देखील शुभागमन झालंय. अमरजी, आपल्याला विनंती आहे आपण आदरपूर्वक या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं. एक मेसेज गेलाय मैदानावरती, जर पाहिलं तर मैदानावरती गेलं होतं पाणी, डीजे वरती वाजली होती गाणी. बघूया मॅच ची थोडी बदलणार का कहाणी. कहाणी काय? कहाणी इंटरेस्टिंग आहे. 12-22 सामना आहे. एका बाजूला दैसर संघ जो डिफेंड करतो 51 धावा आणि पाठलाग करतो एक्सर एचा संघ. एक मेसेज गेला होता 2 खेळाडूंसाठी, कैलास मात्रे आणि देवेंद्रसाठी, की भाऊ आता थोडासा वेग वाढवायचा आहे, थोडासा वेग वाढवायचा, स्पीड वाढवायचा आहे. तर यतीनला बॉलिंग देताना गोलंदाजानं, नाव त्याचं यतीन आहे पण यकीन ठेवलाय, विश्वास आहे त्याच्यावरती. यतीन है तो यकीन भी है और यतीन को साबित करना है. अगर यतीन है तो मुमकिन भी है, ते दाखवायचं आहे. इथे तुमच्यावरती विश्वास दाखवला, यतीनवरती यकीन रखा आहे, विश्वास दाखवलाय कर्णधाराने. दुसऱ्या बाजूला देवेंद्र आहेत, एक आक्रमक फलंदाज देवेंद्र म्हणून त्यांची ख्याती आहे. 4 वरती ते बॅटिंग करतायत. आक्रमक फलंदाज, बल्ला घुमा, दर्शक दीर्घा झुमा, बल्ले बल्ले, चेंडू गेला बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. गेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. ताकद झोकली या फटक्यामध्ये. त्यांना माहिती आहे आता हीच ती वेळ आहे, हीच ती वेळ आहे. ताकद झोकण्याची, स्ट्रोक खेळायची, मोठा फटका खेळायची, ही ती वेळ आहे. देवेंद्र आहे, देवेंद्र, मी तसं यतीनचा उल्लेख केलाय. देवेंद्र आहेत,
यतीन अजून बॅक टू बॅक. देवेंद्र ऑन फायर, रेग्युलरली फायर, बॅक टू बॅक दुसरा षटकार. ओ काय फटका खेळाय, फटका काय खेळाय, जबरदस्त फटका. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पाठवलं, सरळ स्क्वेअर लेगला बॉन्ड लाईनच्या बाहेर. असं आहे, टेन्शन आलं का जसं स्वर्गात इंद्र आणि मैदानावरती देवेंद्र दोन्ही असलं तर चालणार, दोन्ही चालणार. त्याच्यामुळे आता देवेंद्रची बॅट मैदानावरती चमकले. आता यतीनवरती दबाव आला, यतीनवरती दबाव आला. इक्वेशन बघूया. 10-10 समीकरण काय आले, 10-10 मॅच पहा. 10 कदम 6 8 10 8-4चं समीकरण आता मैदानावरती आपण बघतोय. मागे 10-10 पाहिलं होतं. चेंडू फेक झालाय जोपर्यंत. बघूया आपण समीकरण बघूया. समीकरण इंटरेस्टिंग आहे. बरं तुला काय असतं, टेक्निकल एरर येतो त्याच्यामुळे तोच पाहिला होता. आता तो टेक्निकल एरर आलाय तो दुरुस्त होईल, पण मध्ये एरर येऊ नका. फार पूर्वी जर आपण पाहिलं तर ज्यावेळेला अँटिना होता टीव्हीचा त्यावेळेला अँटिना आणला ना का थोडासा व्यत्यय यायचा आणि मध्ये खाली टॅग यायचा, रुकआउट केले खेळ दे. पण ते रुकआउट येऊन देऊ नका. तुमचा फ्लो आहे, वरती आहे. समीकरण बघूया. 8-8 दोन संघाची पडले गाठ. 8चा आकडा बेकार आहे. एकदा गिरकी घेतो, एकदा क्रॉस होतो. 8-8चा आकडा आहे. 8-8 ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू तर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चालला जोपर्यंत फील्ड करतील. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. मॅच जो पकडून ठेवला होता देवेंद्रच्या इनिंगनं, देवेंद्रच्या खेळीनं पूर्णपणे सामन्याचा चेहरा मोहरा बदललाय. देवेंद्रच्या 7 चेंडूवरती 20 धावांची खेळी. कैलास मात्र त्यांना 7 देतात 4 वरती. संघाची धावसंख्या 46 7-6 नाही, ऍक्च्युअली 7 रहा आहे. 7 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. टॉप एज लागलाय जयेंद्र ठाकूर. जेल सुटलाय, जेल तुटलाय मोक्याच्या क्षणी. हा महत्वाचा झेल होता, महत्वाचा विकेट होता. जेल सुटलाय, जीवनदान लाभले. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावावरती 47, 3 गड्यांच्या मोबदल्यात 47. 6 चेंडू 5 धावा. एक थोडीशी दूर ऐकूया, टेन्शन वाढलंय, थोडस मनोरंजन करूया. बदललाय. 2 षटकार आले. मागच्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 17 धावा आल्यात. 17 आहे तो खतरा बी आहे, पण मॅच बदलणार. क्रिकेटचा खेळ असाच आहे, अप्स अँड डाऊन वाला. कधी वर जाणार, कधी खाली येणार. पुढचा सामना भाईंदर वर्सेस जुचंद्र. नाणेफेकीचा खोल जिंकला भाईंदर संघाने. सांगितलंय आम्ही पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करू, चूज टू बॉल फर्स्ट. याचा अर्थ जुचंद्र टीम आपण रेडी राहा. आपल्याला बॅटिंग करायची आहे, पहिला फलंदाजी करायची आहे ती जुचंद्र संघाला. 6-5 3 गडी बाद 47 धावा धावफलकावरती आहेत. त्यांचे किती विकेट होते? आणि टीम दहिसरचे होते 4 गडी बाद 51. गोलंदाजीसाठी गोलंदाज हरेश. दुसऱ्या बाजूला देवेंद्र ऑन फायर आहे. देवेंद्रचा विकेट पाहिजे मॅच मध्ये यायचा आहे टीम दहिसरला. तर एक्सर ए ला देवेंद्रचा फॉर्म कायम ठेवायचा आहे. तुम्ही चांगली इनिंग खेळात, तुम्ही अशी इनिंग खेळात ज्यावेळेला कदाचित पराभव समोर दिसत होता, त्यावेळेला तुम्ही एक चांगली इनिंग खेळात. आता त्या खेळीला, त्या इनिंगला ते विजयाचं कुंकू लावायचं आहे. विनिंग रन तुम्हाला काढायचे आहे देवेंद्र. आणि दुसऱ्या बाजूला हरेश गोलंदाज. नाजूक परिस्थिती है, पण तसं म्हणता ना लहरों के साथ तो कोई भी तैर लेता है. असली इंसान वही है जो लहरों को चीर के रास्ता बनाता है.
कोलवाटा चेंडू होता, ड्राईव्ह केला, चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये, जोपर्यंत फील्ड करतील. परिस्थिती विपरीत असेल, परिस्थिती विपरीत आहे, संकट थोडीशी आहेत, पण ही संकट तुमच्यामधली क्षमतेची कसोटी पाहण्यासाठी आल्यात. अडचण आहे पण अडचणीपासून लांब नाही जायचं. अडचणीपासून लांब जायचं म्हणजे अजून मोठ्या अडचणीत सापडण्यासारखं आहे. 5 चेंडूचा खेळ आहे, 4 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा सज्ज होईल सायकरेला फलंदाज कैलास मात्रे. 1 डॉट बॉल 1 विकेट. मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक होईल दहिसर संघाचं. आलेल्या पुढच्या 2-3 चेंडूवरच्या 3 धावा मॅच एक्सर एच्या दिशेनं जाताना दिसेल. मॅच टाईट, त्याच्यामध्ये वाईट. मॅच टाईट होता, पकडून ठेवला होता. या पकडून ठेवलेल्या मॅचला या वाईटनं थोडंसं सैल केले. एखाद्या लोकलमध्ये ज्यावेळेला फुटबॉलवरती उभा राहतो तो पकड घट्ट बसवायची आहे, मग ते हँडलला पकडा नाही तर वरच्या फुटबॉलच्या वरती पकडा. हा सुटला तोल जाणार. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, बॅकफुट पंच केलाय. लॉंग चेस फॉर द फिल्डर. चेंडू चालला सीमारेषेच्या जवळ. 1 2 3 4 विजयी सावकार. देवेंद्रने साकारलेले खेळी कैलास मात्रे यांनी